क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मोखाडा वारकरी संप्रदायाने दाखविली भक्तीची शक्ती, प्रदीप वाघ यांचे प्रतिपादन। मोखाडा तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने साई मंदिर मोखाडा येथे महावैष्णव मेळाव्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले। तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या या मेळाव्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। या मेळाव्याला हजारो वारकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकत्र येऊन भक्तीची एकजूट आणि शक्ती दाखवून दिली, असे पहिल्या दिवशी माजी उपसभापती प्रदीप वाघ आपल्या मनोगतातून व्यक्त झाले। टाळ मृदुंगाच्या गजरात, अभंग कीर्तनांच्या सुरावटीत आणि विठ्ठलनामाच्या घोषात साई मंदिर परिसर दुमदुमला। वाघ म्हणाले, कार्यक्रमात कीर्तन, प्रवचन, भजन, सामूहिक हरिनाम सप्ताह आदी धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत समाजात नैतिक मूल्य आणि सदाचार टिकविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही वाघ यांनी सांगितले। मेळाव्याच्या पहिल्या दिवशी खोडाळा विभागास मानाचा बहुमान देण्यात आला। विविध दिंड्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले। वारकरी बांधवांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवत भक्ती, समता आणि बंधुभावाचा संदेश दिला। या महावैष्णव मेळाव्यासाठी तालुक्यातील सर्व वारकरी संप्रदाय गेल्या 1 वर्षापासून नियोजन करत होते। नियोजनबद्ध तयारी, स्वयंसेवकांचे परिश्रम आणि सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतो आहे। मोखाडा तालुक्यात प्रथमच आयोजित या महावैष्णव मेळाव्यामुळे वारकरी संप्रदायातील एकात्मता अधिक दृढ झाली असून भविष्यात अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सौरभ कांबडी, मोखाडा, पालघर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।